थोड्याच वेळात आपण ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ नुसार ज्या मॅचेस असतील त्या मॅचेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर आज ओपन गटाचा ड्रॉ आपण करतोय. नवीन बॉल पण संपल्या. कॅप्टन जेवढे विनिंग कॅप्टन आहेत आपण यायचंय. ड्रॉ आपण करतोय या ठिकाणी. दोस्ती 11 शहापूर टीमचा कॅप्टन, हार्दिक 11 टीमचा कॅप्टन, नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमचा कॅप्टन, साई स्पोर्ट्स शहापूर टीमचा कॅप्टन. सर्वांनी या. लॉट्स करतोय आपण. आणि राजेबॉय शहापूर टीमचा कॅप्टन आपण देखील या. चला जेवढे अनाऊन्स केले सर्व टीमचे कॅप्टन या लॉट्स आपण करतोय. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर, राजे बॉईज, दोस्ती 11, नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि साई स्पोर्ट्स. विद्यमान सामन्याकडे जाऊयात. मुरबाड 11 आणि NP स्पोर्ट्स बी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल दूरवरनं खेळलेत. अवे फ्रॉम द बॉडी. बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या अगदी लगत झेल टिपलाय. पहिली विकेट डाऊन NP स्पोर्ट्स बी संघाची. फलंदाज बाद. चांगली कॅच आपण पाहताय रिप्लाय मध्ये. यश बाद झालाय. नवीन फलंदाज अमोल आला मैदानाच्या आतमध्ये. भावेश आणि अमोली जोडी आता पाहता आपण. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे कुणालला. मुरबाड 11 आणि NP स्पोर्ट्स शहापूर बी अशी लढत प्राथमिक फेरीतील अंतिम लढत आहे. चला हार्दिक स्पोर्ट्स आणि दोस्ती 11 शेवटचा कॉल आहे. त्यासोबतच राजे बॉईज लॉट्स करतोय. नंतर कोणतेही तुमचे एक्सक्युजेस ग्राह्य धरले जाणार नाहीत. लाईव्ह लॉट्स आपण पाडतोय. आदरणीय मनीष दादा खाडे आयोजक यांच्या माध्यमातून आपण हा लॉट्सचा कार्यक्रम. प्रत्येक कॅप्टनला एक चिठ्ठी उचलण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे प्लीज कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. जबरदस्त कॅच. व्हॉट अ कॅच. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि भावेशला देखील माघारी परतावं लागते. NP बी संघाला लागणारा हा दुसरा धक्का. मुरबाड 11 संघ सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि समालोचक मित्र आमचे व्हॉइस ऑफ जुन्नर आदरणीय निखिलजी ठोंबरे यांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा आहेत. मनपूर्वक स्वागत. निखिलजी ठोंबरे आपलं धावसंख्या 1 आणि 1 वर सध्या विकेट आपण पाहतात 2 गेलेत ते NPB संघाचे. समोर खेळलेत. अनिकेत आले आपला
दर्जा दाखवतात बॅटिंगचा. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना पॉवर प्लेचं षटक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. भावेश बाद झाला अनिकेताला. अनिकेतनं पहिला बॉलवर चौकार दाखवला. धावसंख्या 4ने पुढे सरकत असताना 5 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 5 ऑन बोर्ड. या ओव्हर नंतर आपण लॉटचा कार्यक्रम करतोय. ही षटक संपल्यानंतर यावेळी देखील समोर त्याच दिशेला यावेळी फटका बाउंड्री लाईन क्लिअर करेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारानंतर आला हा दिमागदार षटकार. अकरा धावा. 11 ऑन बोर्ड. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 11. षटक क्रमांक 1चा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मुरबाड 11 विपक्ष NPB अशी लढत. प्राथमिक फेरीतील अंतिम सामना सध्या आपण पाहताय. यानंतर द्वितीय फेरीच्या सामन्यांकडे आपण वळण घेणार आहोत. समोर खेळलेत वन्स अगेन. यावेळी देखील लॉफ केलाय. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला सलगचा दुसरा ब्लास्ट आहे अनिकेतच्या पॅटमधनं. षटकार. चला जाऊयात आपण लगेचच धन्यवाद डीजे. कॅप्टन येस या दोन. एक मिनिट. हा तो तिसरा. हा पहिला सामना आहे. हार्दिक 11 त्यांच्या विरोधात. थांबा एक एक ओपन करा पहिला. विजय संघ. हार्दिक 11 आणि विजय संघ. हा ही सेकंड मॅच होईल लक्षात घ्या. राजे बॉईज आणि साई स्पोर्ट्स आणि राजे बॉईज फर्स्ट मॅच होईल. दोस्ती 11 आणि दोस्ती 40+ आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव. शरीफ भाई दोस्ती 40+ सासंग. शरीफ दोस्ती 40+ आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव अशी लढत. राजे बॉईज आणि साई स्पोर्ट्स अशी लढत आणि हार्दिक 11 आणि विजय संघ अशी लढत. तर पहिला सामना या मॅच नंतर साई स्पोर्ट्स शहापूर आणि राजे बॉईज शहापूर या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. धावसंख्या पहिल्या ओव्हर अखेरीस 17 आपल्याला पाहायला मिळते. हो चांगला बॉल आहे. स्विंग अॅनमिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना गोलंदाज दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक 2चं षटक आहे दर्शनचं. मुरबाड 11. सुरुवात अतिशय चांगली अनिकेतच्या बॅटमधनं. 3 बॉलवर आपण तब्बल 16 रन्स पाहिल्या. चांगला बॉल आहे. हा देखील एक चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेत असताना वन्स अगेन 2 चेंडू डॉट आपण पाहताय. अमोल जो स्ट्राईक एंडला बॅटर आहे सलग 2 चेंडू डॉट सध्या तो खेळतोय. हो वन्स अगेन त्याच टप्प्यावरनं चेंडूला टर्न करतोय. आणि तिसरा हा बॉल सध्या आपण पाहताय सलगचा निर्धाव येत असताना. दर्शन अतिशय चांगली गोलंदाजी. आपल्या बोटातली जादू ते दाखवतोय. फिरकीपटू गोलंदाज आहे. यावेळी लाईन आपण पाहिली तर डाव्या एस्टीवर ठेवली आहे. तिथनं फ्लिक केला बॉलला अमोलने. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. धावसंख्या 2ने पुढे सरकताना धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 19. 19 ऑन बोर्ड. या मॅच नंतर साई स्पोर्ट्स शहापूर आणि राजे बॉईज शहापूर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
हो, चांगला टप्पा आहे, चांगला बॉल आहे. फिरकी फिरकी सध्या आपल्याला पाहायला मिळते दर्शनची आणि या फिरकी समोर नामोहरम झाला अमोल आणि NPB संघ. धावा संख्या 19 वर स्थिरावले. 5 बॉलमध्ये 4 बॉल डॉट केले, त्या एका बॉलमध्ये 2 धावा. सो मागचं षटक जे मागणं होतं आणि नक्कीच या ओव्हरमध्ये अतिशय चांगलं कमबॅक मुरबाड 11 संघाचा पाहायला मिळतं. समोर खेळलेत, फटका चांगला लॉंगॉनला, प्रयत्न परंतु प्रयत्नांमध्ये अपयशशील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणा आलं होतं त्या ठिकाणी, त्यांना बीट करत चौकाराच्या दिशेने जातोय. 4 धावा. धावसंख्या 23-23 स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. मल्हार मॅन फ्रॉम धानिवली मुरबाड. हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट आपला धानिवली गावासाठी सातत्याने नेहमी चांगला खेळत असतो तो मल्हारी सध्या मुरबाड 11 संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 23-23. अनिकेत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला दूरवर ठेवलाय आहे. फलंदाजापासनं त्याच्या रीचच्या बाहेर आहे. वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्डमध्ये होईल ॲड. अनिकेतच्या पॅटमध्ये 2 बॉल 2 षटकार आले. षटकार हॅट्रिकची संधी आहे त्याच्याकडे. मागच्या ओव्हरचा एकही बॉल त्याला फेस करायला मिळाला नाही आहे. मग पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार, त्यानंतर सलग डायरेक्ट तो 3ऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडला आला. ओहो, चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर कट झाला. मल्हारी जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आहे. अनिकेतच्या समोर आहे. बॅटर चांगलं पाहायला मिळालं. दोन्ही दर्जा आडवत एक चांगलं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये दोघांमध्ये. उंच गेला, उंच हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. जज करतात. जबरदस्त झेल पकडला. बिग विकेट डाऊन. अनिकेतला माघारी परतावं लागेल. NPB संघाला लागणारा मोठा धक्का. किशोर आला न्यू बॅटर मैदानामध्ये. अनिकेत खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. तो माघारी परतला. चला कॅप्टन राजे बॉईज, थांबायचं आपण टॉससाठी. टॉस आहे लगेच. याच्यानंतर आपली मॅच आहे राजे बॉईज आणि साई स्पोर्ट्स. ऑन साईडला जबरदस्त एक्झिक्यूट केला किशोरनं. बलशाली खेळाडू आणि बलशाली भीम टोला त्यानं दिलाय. षटकार. देह एष्टीनं बलशाली खेळाडू किशोराला मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर एक तडाखा त्यानं दिला. बॉलवर षटकार. धावसंख्या 6 फ्लाय होत असताना 30 आकड्यावर क्रमांक 3चं षटक सध्या मल्हारचं सुरुवात आपण पाहिली तर चांगली झाली होती या ओव्हरची. धावसंख्या 30-30. यावेळी लाईन चांगली आहे. पुढे ठेवला, पुढून टर्न केला, गती थोडीशी कमी दिली. वैविध्यपूर्ण षटक सध्या मल्हारीचं आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी. तीस आकड्यावर धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. तूरवरनं खेचला.
ऑन साईडला खेचून फटका मारलाय. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाकाच्या बाहेर, रीचच्या बाहेर बॉल बाउन्स झालाय. चौकार. चौतीस धावा स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. पुन्हा एकदा खेचून मारायचा होता. प्रॉपर रित्या इथे संपर्क नाहीये. भरपूर वेगानं बॉल आला होता आउटफील्डमध्ये ऑन साईडला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फिल्डिंग झाली आहे कुणालची. एक धाव तिथे मिळतं. धावसंख्या 35. 3 ओव्हरचा खेळ झाला. 35 धावा स्कोर बोर्डवर. विकेट आतापर्यंत गमावले 3 NP स्पोर्ट्स बी संघाने. किशोर खेळतोय 11 धावसंख्येवर. 4 बॉल त्याने फेस केले. त्यांनी अमोल खेळतोय 7 धावसंख्येवर. 7 बॉल त्याने फेस केलेत. चला लगेचच गोलंदाज घ्यायचा आहे प्लीज. मुरबाड संघ वेळ घेऊ नका. कॅप्टन यायचं आहे साई स्पोर्ट्स शहापूर टीमचा कॅप्टन आणि राजे बॉईज शहापूर या टीमचे कॅप्टन. दोघांनी या टॉस. साई स्पोर्ट्स शहापूर टीमचा कॅप्टन टॉससाठी या आणि राजे बॉईज शहापूर. चार ओव्हरच्या मॅचेस असतील. तर किशोर धसाडेला लगातार 3 षटकारांसाठी जयेशजी विदे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जैतू आहे गोलंदाजीसाठी क्रमांक 4चं षटक. चला कॅप्टन या दोन्ही आपण व्यासपीठावर टॉस करणार आहोत. आदरणीय मनीष दादा खाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या 35. चला मॅच चालू ठेवा पंच. वेळ आपल्याकडे भरपूर कमी. आपल्याला अजून यानंतर 5 सामने कव्हर करायचे. पहिला आलाय का किशोर धसाडेच्या बॅटमध्ये उंच गेलाय. झेलची शक्यता आहे आणि झेल पकडली आहे. बिग विकेट डाऊन. किशोर धसाडेला माघारी परतावं लागतंय. NP संघाला लागतोय हा 4था धक्का. होतो आपण पाहतोय. टॉस जिंकलाय टीम साई स्पोर्ट्स शहापूर टीमने आणि क्षेत्ररक्षण निर्णय घेतला. यानंतर ही मॅच आपल्याला बॅटिंग करायची राजे बॉईज शहापूर या संघाला. पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्या जैतूला. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास फरडे आल्यात. स्लॉक स्वीप करायचा होता. लाऊड अपील करतायत. लेग बिफोर आउट नाही आहे स्पर्धेमध्ये. दुसऱ्या धावेसाठी विकास फरडेसाठी ते सॅक्रिफाईस करायची होती की विकेट अमोलला, परंतु विकासलाच माघारी परतावं लागेल. तो रनआउटच्या स्वरूपात इथे 5वा धक्का लागतोय. अर्धा संघ तंबूच्या अस्त्राला पोहोचलाय. धावसंख्या 36 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. NP बी संघाची प्राथमिक फेरीतील ही अंतिम लढत आहे. मुरबाड 11
शहापूर टीमने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते राजेभाऊ शहापूरला. दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे पुढच्या सामन्यासाठी. तर इथे 39 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं ते बॅटिंग करत असताना NPB संघाने आपण मुरबाड 11 या संघासमोर. तर खेळाचं दुसरं सत्र जसं सुरू होईल हॅलो चेक. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. पहिलाच बॉल संकेतचा फटका चांगला आहे. कुणालच्या बॅटमधनं दर्जेदार प्रहार. स्क्वेअर लेग बाउंड्रीला सलामी करत असताना ठोकलाय. पहिला चौकार. एकोणचाळीस धावांचं टार्गेट दिलंय आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराच्या मदतीनं खातं खोललंय कुणाल रावनं. इथे पॉवर पिच. फटका फसलाय. चेंडू हवे. झेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच. सोपा कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालं कुणालला. सिंगल धावेच्या मदतीनं इथं स्कोरबोर्ड पुढे सरकेल. सिंगल आली आहे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती. एका बाजूनं जितू चव्हाण, दुसऱ्या बाजूनं कुणाल राव. बिग फाईट मॅच आपण पाहत आहे. NPB निलेश पाटोळे साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. सकाळच्या सत्रामध्ये NP स्पोर्ट्स A संघाला आपण पाहिलं. आता आपण पाहत आहे दुपारच्या सत्रामध्ये NPB संघासाठी षटक क्रमांक पहिलं संकेत विषे, मॅन फ्रॉम मुगाव. जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल. स्ट्राईक एंडवरती आलाय मुरबाडचा बाहुबली जितू चव्हाण स्ट्राईक वरती. गोलंदाज संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय. गती कमी केली होती या अनुषंगाने आपण पाहाल तर
व्यवस्थित बॅटवरती आला नव्हता. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत आणि दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. जितू चव्हाण आणि कुणाल राव ही जोडी मैदानावरती. मुरबाड 11 आणि त्यांच्या विरोधात NPB या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा कडा मुकाबला. 39चं टार्गेट. धावफलकावरती बिनबाद 7 धावा या ठिकाणी आपण पाहत आहे. संकेतचा हा चेंडू जितूसाठी फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं दर्जेदार प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. जितू चव्हाणचा वार चौकार. मधून आलेला हा चौकार. धावफलकाला गती प्राप्त झाली आहे. स्कोरबोर्ड वरती बिनबाद 11 धावा. इथे पुन्हा एकदा ऑफ साइडला शफल झाला. ऑन साइडला मोठा तडाखा दिलाय. जितू चव्हाण ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मुरबाड 11 हा संघ मैदानावरती खेळतोय आणि मुरबाड 11चा खंदा समर्थक जितू चव्हाणचा सर्वात बेस्ट फॅन म्हणून निश्चितच त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. व्हॉइस ऑफ ज्युनियर निखिलजी ठोंबरे ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकला. त्यांच्या माध्यमातून मुरबाड 11 टीमला आणि जितू चव्हाणसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. सलगचे 2 चौकार येत आहेत. इरादे स्पष्ट केलेत. जितू चव्हाण ऑन फायर. इथे झोपून मारण्याचा प्रयत्न होता. फॉलोइंग स्वीप शरीरावरती आदळतोय. डॉट येतोय. संकेत विषय युवा यंगस्टर गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचं काम जितू चव्हाणनं केलं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे. एक षटकामध्ये जमवल्या तब्बल 15 धावा. टार्गेट आहे 39 धावांचं आणि त्यापैकी 15 धावा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी वसूल केल्यात. 18 बॉल आणि 24 धावांचं लक्ष इथून अजून पार करायचंय. शेवटचे 18 बॉल बनवाव्या लागतील 24 धावा. निलेश पाटोळे शहापूर ग्रामीणच्या सर्व खेळाडूंना एकत्रित करून व्यावसायिक क्रिकेटची मोठ बांधण्याचं काम गेली कित्येक वर्ष ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून केलं जातं. क्रिकेटसाठी जगणारं, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर ग्रामीणच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ आणि मानाचं पान, मानाचं स्थान देण्याचं काम ज्यांनी केलं. शेंद्रुण गावचे सुपुत्र निलेशजी पाटोळे साहेबांचं मनापासून कौतुक आपण करूयात. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 संघ प्रस्तुत केले जात आहेत. हॅट्स ऑफ. निलेशजी पाटोळे साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार आपण व्यक्त करूयात. जबरदस्त कामगिरी पार पाडतायत मुरबाड 11. सलामीची जोडी मैदानावरती. कुणाल राव मॅन फ्रॉम देवगाव. शहापूर तालुक्याचा हा सुद्धा एक मुरबाड तालुक्याचा हा सुद्धा एक युवा आणि यंगस्टर उत्कृष्ट सलामीवीर म्हणून ज्याची ख्याती आहे. स्ट्राइक वरती तयार. कुणाल वरती विश्वास दाखवलाय. अद्यापर्यंत विश्वास सार्थ ठरवलाय. स्ट्राइक वर तयार. चांगला टाकलाय. चांगला चेंडू होता मात्र बॅट वरती आला नाही. बॅट्समन बीट. विकेट किपर बीट. लेग बाईचा इशारा. चेंडू लॉंग स्टॉप एंडला सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. साठी चेंडू त्यानं चांगला टाकला मात्र बॅट्समनच्या पायावरती लागल्यानंतर यष्टीरक्षकाला चकवा दिला. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. कुणाल राव स्ट्राइक वरती. चांगला टाकलाय. शॉट ऑफ लेंथ. टप्पा खाल्ल्यानंतर खाली राहिलाय. जितकी उंची अपेक्षित होती, जितकी गती अपेक्षित होती कुणालला, ती गती इथं मिळाली नाही. या अनुषंगाने हा चेंडू आलाय डॉट. निर्धाव आलाय. चांगली सुरुवात झाली आहे मुरबाड 11 या टीमची. बिनबाद 19 धावा धावफलकावरती आहेत. 39चं टार्गेट. इथून अजूनही 20 धावांचं लक्ष पार करायचंय. कमबॅक होऊ शकतं. डॉट फेका. विकेट पकडा. विकेट्स घेणं हा एकमेव पर्याय. डॉट बॉल पर्सेंटेज जर वाढत जातील तर नक्कीच संघाचं कमबॅक होत आहे. इथे डॉट आलाय. षटकातला हा 3रा चेंडू आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने अमोलनं टाकलाय. स्वतः एकही धाव खर्च केली नाही. जरूर लेगबाईच्या 4 धावा पाहायला मिळाल्यात मात्र अमोलच्या गोलंदाजीचं कौतुक सातत्यानं केलं जाईल.
3 चेंडू त्यानं फेकलेत, एकही धाव खर्च केली नाही. धावफलकावरती एकंदरीत आहेत त्या बिनबाद 19. 39चं टार्गेट आहे. अजून इथून 30 धावांची आवश्यकता. राईट अमोर द विकेट. अमोलचा हा चेंडू कुणालसाठी खोलवर टप्प्याचा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहतोय. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर केलं, फेकलं, सिंगल, एक धाबील. स्कोरबोर्ड वरती थोडीशी वाटचाल पाहायला मिळतीये. सिंगल डबलच्या साह्यानं धावफलक हलतं ठेवण्याचं काम करतायत. धावफलकाला गती देण्याचं काम इथून केलं जात आहे. मुरबाड 11 आणि त्यांच्या NPB या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूने शहापूर ग्रामीणचे प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक क्रिकेटची अद्भुत मेजबानी. शनिवारचा दिवस आहे, हाफ डे नंतर सर्वांना जवळजवळ सुट्टी मिळाली आहे. उद्याचा दिवस सुपर संडे आपण एन्जॉय करणार आहोत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि श्रेयसदादा विखंडे यांचं दमदार, बहारदार आणि दर्जेदार आयोजन. बिरवाडीकरांचा मान, अभिमान, सन्मान असणारी स्पर्धा. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक. फटका चांगला आहे, फिल्डर सीमारेषेवरती चूक करतोय. सीमारेषेवरती चुकी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅटमधनं आलेला हा चौकार. 5 चेंडू त्यानं फेकले, 14 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. चांगल्या पद्धतीने इथून डाव कंट्रोल करतोय, इनिंग कंट्रोल करत असणारा हा बॅट्समन आपण पाहताय चितू चव्हाण. कालच्या दिवसामध्ये थोडासा निराश जरूर राहिला, मात्र आज नव्या दमानं आणि नव्या जोशानं मैदानावरती उतरलाय. इथे सुद्धा चांगला चेंडू, सन्मान दिलाय, कव्हरला पकडले, फेकलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही, डॉट येतोय. चांगलं षटक निश्चितच पाहायला मिळालं. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर अमोलनं चांगलं षटक फेकलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद 24 धावा, 12 चेंडू आणि इथून 15 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 बॉल 15 धावांची आवश्यकता. सामना अजूनही NP साठी जिवंत आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करा, फिल्डरनी चांगली साथ द्या. चांगल्या पद्धतीने नक्कीच आपण पाहताय फिल्डिंग करा, मैदानावरती संघर्ष करा. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुमची मेहनत आणि जिद्द चिकाटी जर प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही मित्रांनो. जरूर यशस्वी बाल. 12 बॉल 15 ची गरज. चांगलं षटक फेकावं लागेल. संकेतला इथून पाचारित केलंय. संकेत दिनकर मॅन फ्रॉम खातिवली गोलंदाजी मार्क वरती तैनात केला जातोय. त्याला एक चांगलं षटक इथून फेकावं लागेल. संघासाठी उपयुक्त कामगिरी इथं गरजेची आहे. केली जाईल का? संकेतचा पहिलाच बॉल फिरून मारलाय. कुणाल राव ऑन फायर. बॅटवरती लागल्या सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. देवगाव ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. मच स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका. कुणाल राव स्ट्राइक वरती. संकेत वरती हल्ला त्यानं केला. पहिल्याच बॉलवर षटकार. त्यानंतर इथं सुद्धा फटका चांगला आहे. 2 फिल्डर होते, मात्र त्यांना भेदणारा हा अप्रतिम फटका. प्रॉपर टायमिंग. मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मुरबाडसाठी आलेला हा चौकार.